बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर जयंत महाजन सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. बेसिकली रेसिडेन्शियल मधला अनुभव जास्त आहे, त्यासोबत इंडस्ट्रियल मध्ये सुद्धा त्यांनी बरंच काम केलेलं आहे. त्यांच्या आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आपण गप्पांना इथून सुरुवात करूया थोड्या फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? तशी सुरुवात माझी SMIT कॉलेज आहे जळगावला, त्या ठिकाणी माझा नंबर लागला आणि त्यामुळे त्या ठिकाणी माझी कामाला सुरुवात, त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला सुरुवात झाली. आणि इंटरेस्ट तसं म्हणाल तर मला बांधकामाविषयी का कोणास ठाऊक पण लहानपणापासून इंटरेस्ट होताच, त्यामुळे त्यात आलो. पण आल्यानंतर सुरुवातीचा जो अनुभव आला म्हणजे साधारणपणे 95ला माझं शिक्षण पूर्ण आलं. त्यानंतर 3 वर्ष आपण नोकरी केली जैन इरिगेशन कंपनीमध्ये. त्यानंतरचा ज्यावेळेस स्वतः काम घ्यायला लागलो त्यावेळेस सर्वात पहिले गव्हर्नमेंटची कामं घेतली, त्यावेळेस बऱ्यापैकी मार्जिन भेटलं. पण त्यानंतर इंजिनियर लोकांचा थोडाफार त्रास जाणवला, त्यानंतर मग प्रायव्हेट सेक्टरकडे वळलो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस थोडा त्रास भरपूर झाला. घर बनवून दिल्यानंतर देखील समोरचा मालक पैसे देत नाही, आपल्याला इतर त्रास देत होता. त्यानंतर मग ज्यावेळेस इंडस्ट्रियल क्षेत्रात उतरलो तर बऱ्यापैकी फायदा झाला. तसेच घरं बांधून विकणे वगैरे, ब्लॉक सिस्टीमने घरं बांधून विकणे चांगले व्यवस्थित चालू. इंडस्ट्रियल मध्येही चांगले बऱ्यापैकी चालू. रेमंड कंपनी आहे, सुप्रीम कंपनी, यांचं कंटिन्यू म्हणजे रेमंड कंपनीचं 20 वर्षापासून काम कंटिन्यू चालू आहे माझ्या. व्हेरी गुड. तसंच सुप्रीम कंपनीचं 8 वर्ष आले आणि सिद्धार्थ केमिकलचं 10 वर्षापासून चालू आहे कंटिन्यू. चालू आहे, हे सायमल्टेनियसली चालू असतात ते. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं तो स्ट्रगल फार पहिला महत्वाचा होता, कारण बऱ्याचदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरा स्ट्रगल सुरू होतो ते लोकांना कळतं आणि मग त्याच्यात पाय आपले स्वतःचे रोवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. तर जेव्हा तुम्ही स्वतःचा वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट घेतलात तर तेव्हा अशा काही अडचणी वाटल्या, थोडं दडपण वाटलं, दबाव वाटला की कसं करायचं, पहिलेच काम आपल्या अंगावर आपण घेतलंय, तर तेव्हाची आठवण काय पहिल्या प्रोजेक्टची? पहिला प्रोजेक्ट म्हणजे तसं बेसिकली माझे वडील शिक्षक आहेत. शिक्षक असल्यानंतर ज्यावेळेस सर्वात पहिले गव्हर्नमेंटचे काम घेतलं होतं त्यावेळेस बाजूचे जे काही पुढारी लोक वगैरे असतात त्यांचा त्रास, त्यांनी सरळ सांगितलं की बाबा तू या एरियात काम करायचं नाही, हा एरिया माझा आहे आणि माझ्याशिवाय कोणी या एरियात काम करू शकत नाही, आणि केलंच तरी तुला पैसे मिळू देणार नाही, असा सुरुवातीचा अनुभव होता. पण तरी म्हणजे दुसरा काही पर्याय नव्हता, म्हणून चला बा काका मला करू द्या, थोडं भावराव वगैरे करून थोडंसं महत्व देऊन त्यांना करण्याचा प्रयत्न केला आणि केलं, सक्सेसफुली झालं. त्यानंतर देखील बिल वगैरे काढायला थोडा त्रास झाला होता, पण निघाले. पण त्यावेळेस पहिल्याच कामात देखील बऱ्यापैकी मार्जिन भेटलं होतं, त्यामुळे तसा प्रवास सुरू झालाय का? प्रवास सुरू झालेला आहे. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही या मागच्या 20-25 वर्षांमध्ये याच्यात बघताय, काम करताय, अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर तुम्ही ती परिस्थिती कशी साईटवर हाताळता सगळी? कसं असते, आता जिथं इंडस्ट्रियल एरियाचं काम आम्ही करतो त्या ठिकाणी त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही ESICचा फॉर्म भरायला मदत करा, तर ते देखील ते व्यवस्थित प्रकारे करत नाही. परंतु आता इतक्या वर्षापासून काही काही माणसं जी आहेत ती कंटिन्यू माझ्याकडे आहेत आणि ते पूर्णपणे सेफ्टी नॉर्म्स वगैरे वापरून व्यवस्थित प्रकारे काम करतायत. त्यांना काय थोडंफार प्रेमाने हँडल करावं लागतं आणि तसं त्यांची ज्यावेळेस अडचण असते त्यांना जर आपण पैसा वगैरे पुरवला तर ते बऱ्यापैकी आपलं ऐकून घेतात. बरोबर. रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला एक अनुभव आला असेल, ते म्हणजे बरेच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या आता आम्हाला. तर अशा वेळेला तुम्हाला तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम करायचं असतं, तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? कसं असतं, कोणते काम सुरू करण्याच्या आधी आपण त्यांना ठरवून देतो का म्हणजे त्यांचे एक फिक्स करून ठेवतो का तुम्हाला काय काय करायचंय. कसं घर ही गोष्ट अशी असते की त्यात आपण किती पैसा होता तो कमीच असतो, तर त्या पद्धतीने आपण त्यांना ठरवून ठेवतो. जर तुम्हाला तुमचं बजेट कमी आहे तर क्वालिटीच्या बाबत काही आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. फक्त एक काम करू शकतो, ते जे प्लास्टरचं काम आहे, जे बाहेरचं प्लास्टर आहे ते तुम्ही नंतर करा, 1 वर्षानंतर करा, किंवा कलरिंगचं काम हा विषय बाजूला ठेवा, किंवा वरचं जे स्लॅबची पॅरापेट वॉल वगैरे असं थोडंफार कॉम्प्रोमाइज करून हे करायचं. किंवा टाईल्सचे जे आहेत, टाईलचे रेट घ्यायला गेले तर 30 रुपयापासून तर ते 70 रुपयापर्यंत असतात, तर मग ठीक आहे, 30 रुपयाची टाईल्स तुम्ही सिलेक्ट करा, जे आपल्या बजेटमध्ये आहे ते सिलेक्ट करा. आता सर्वच मुलांच्या मिसेसच्या सर्वांच्या अपेक्षा तर काही पूर्ण करू शकत नाही आणि त्याचं बजेट म्हणजे ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. बरोबर आहे.
दुसरं ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या या 25-27 वर्षात हे क्षेत्र बघताय, त्याप्रमाणे तुम्ही जळगावचा पण एक प्रवास बघितलाय, जळगाव जिल्ह्याचा, की बदलतं जळगाव थोडक्यात. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये जर जळगावचा सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्राकडे आता लक्ष देण्याची जास्त गरज आहे? कुठल्या क्षेत्राकडे म्हणजे इंडस्ट्रियल क्षेत्राकडेच द्यायला पाहिजे, कारण की जळगावच्या मानाने या इथे इंडस्ट्रियल एरिया खूप कमी आहे. तर त्या पद्धतीने जर चांगल्या प्रकारे एमआयडीसी एरिया डेव्हलप झाला, कारण की रोड रस्ते तर भाजपच्या मेहरबानी चांगल्या प्रकारे होताच आहे, परंतु त्या पद्धतीने इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप झाला तर जळगावची प्रगती फार बरोबर होऊ आहे. शकते. पण मग शासनानं काही पावलं अजून उचलली पाहिजेत का इंडस्ट्री इकडे आणण्यासाठी? शासनाने तर उचलायलाच पाहिजे, कारण की त्यासाठी जे आवश्यक आहे त्या पद्धतीचा आता इंडस्ट्रियल एरियामध्ये येणाऱ्या व्यक्तीला जो काही त्रास होतो, सुरुवातीला लँड भेटत नाही वगैरे किंवा इतर जो त्रास होतो तो त्यांनी कव्हर केला कव्हर पाहिजे, केला पाहिजे. इझिली लँड अवेलेबल करून द्यायला पाहिजे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बरोबर. तर पॅरामीटर म्हटलं म्हणजे ते जे आपलं असते एपी 500 किंवा त्या पद्धतीचे जे आहे ते सिलेक्ट करतात, आणि स्टँडर्ड कंपनी स्टँडर्ड ब्रँड जर असला तो कोणताही जो कस्टमर असतो त्यांचं तेच म्हणणं असतं की स्टँडर्ड ब्रँड पाहिजे, जे ऐकलेलं नाव आहे, जे सर्वश्रुत नाव आहे ते असलेलं बरं असते, मग त्या पद्धतीने ते सिलेक्ट करतात, त्यानुसार आम्हाला द्यावं लागतं. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टवर? हो, वापरलेलं आहे. अच्छा. आपल्या सिद्धार्थ केमिकल मध्ये वापरलेलं आहे. बरं, मग कसा होता तुमचा अनुभव त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल, कॉस्ट बद्दल? कॉस्ट तर पोलादच्या कम्पेअर पोलाद सारखीच असते त्यांची कॉस्ट, बरोबर. काही जास्त वगैरे नाहीये, परंतु अनुभव सर्व सारखाच चांगलाच आहे, असं काही चांगलाच आहे, विशेष त्याबद्दल नाही. काही प्रश्न नाही. आता आणि अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी? पहिले तर या क्षेत्रात जर तुम्हाला खरोखर म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये यायचं असेल तर पहिले संयम पाळायचं, स्वतःचे मन ताब्यात ठेवणं फार महत्वाचं असते, कारण की कस्टमर लोकांचा किंवा तसं बघायला गेलं तर इंडस्ट्रियल मधून देखील पैसा इझिली अवेलेबल होत नाही आता, त्यासाठी खूप वेटिंग करावं लागतं. तर तशा पद्धतीची तुमची पैशांची तयारी करून ठेवायची आणि त्या पद्धतीने तुम्ही हँडल करायचं. बरोबर आहे. सो हे होते इंजिनियर जयंत महाजन सर. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे एखादी वास्तू निर्मितीला सुद्धा काही काळाचा अवधी द्यावा लागतो, त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा ह्या स्ट्रगलिंग पिरियड संपून चांगले दिवस येण्यासाठी सुद्धा काही अवधी द्यावा लागतो, आणि त्यासाठी तुमची मानसिक, शारीरिक, आर्थिक अशी सगळी तयारी असेल तर या फील्डमध्ये नक्की या. या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.